ओके बाळांनो, काल आपण चेन रूल पाहिला होता आणि चेन रूल वरती जे फॉर्म्युला तयार करायचं काम होतं एक सुरू केलं होतं. पहिला फॉर्म्युला काल आपला झाला होता, बरोबर आहे. तो फॉर्म्युला झाला त्याचे एक्झाम्पल झाले होते. आज आपण नेक्स्ट फॉर्म्युला घेणार आहे, फॉर्म्युला नंबर 2. तर त्यात नोट घ्यायचा एक दोन नोट. फॉर्म्युला नंबर 2 याची नोट घ्या. नोट नंबर 1. नोट नंबर 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटची डेफिनेशन नीट आहे का काय इथे सांगा. मी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेऊन राहिलो, एक्स. मग ज्या टर्म मध्ये एक्स नाही ना किंवा जिथे एक्सचं फंक्शन नाहीये त्या टर्मला आपण काय म्हणणार. मग इथे मे बी शिकाचं फंक्शन असेल, क्यूचं फंक्शन असेल, काही असेल त्याची आपल्याला घेऊन देणं नाही. पण जिथे एक्सचं फंक्शन नाहीये तो विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतो, कॉन्स्टंट असतो. जर इथे वाय असतं तर जिथे वाय नसतं तिच्या मध्ये काय असती, कॉन्स्टंट झाली असती. म्हणजे मी जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आणि पुढे आली टर्म ही एक्सचं फंक्शन नाहीये तर याचा अर्थ की कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. सेकंड नोट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, इथे पॉवरला 1 आहे म्हणजे 1 इंटू एक्स रेस टू पॉवर 1 ने कमी करा 1 - 1 म्हणजे 0. आणि कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असणं म्हणजे 1 म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे आन्सर आलं 1. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असतो 1. ओके. थर्ड नोट, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन अपॉन एक्स. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता डिनॉमिनेटरला याचा पॉवर काही नाही म्हणजे किती आहे बाळांनो 1. तो न्यूमरेटर राहिला तर काय होईल -1. बरोबर आहे. वापरा एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. तो -1 मल्टिप्लायला घ्यायचा इंटू एक्स रेस टू -1 -1 म्हणजे किती आलं बघा आन्सर -1 इंटू एक्स रेस टू -2 म्हणजे -1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतो -1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे बघा. 3 नोट्स आहे. यातली पहिली नोट फक्त लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. पण कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय, तर मी जर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय ना, तर मग एक्स नसलेलं फंक्शन जे असतं ते कॉन्स्टंट असतं. मग हे तर मे बी दुसरा कोणत्या व्हेरिएबलचं फंक्शन असेल तसे आपल्याला घेऊन राहणार नाही. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय त्याच्यामध्ये एक्स नाही येतो कॉन्स्टंट. ओके. मग ठीक आहे, 3 नोट्स लिहून घ्यायच्या पटकन. स्क्रीनशॉट घेतला का, म्हणजे मला फॉर्म्युल्यासाठी पूर्ण जागा लागणार आहे त्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट देऊन टाका. ओके. मला सेकंड फॉर्म्युला घ्यायचा बाळांनो. नेक्स्ट फॉर्म्युला आपलं लास्ट लेक्चरला कोणता फंक्शनचा फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला पॉवर फंक्शन एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला झाला. आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला घ्यायचा एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला. ओके. फॉर्म्युला नंबर 2. सेकंड फॉर्म्युला
डेरिवेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स हा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. आता नीट ऐका, पॉवर फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये फरक, काय फरक आहे नीट लक्षात घ्या. इकडे बघा, ऍक्च्युली आपण इंडेक्स फंक्शन म्हणतो. इथं बेस असतो आणि हा जो असतो हा इंडेक्स असतो, त्याला आपण पॉवर म्हणतो. याला कंबाईनली आपण हे जे ह्या टाईप मध्ये त्याला इंडेक्स फंक्शन म्हणतात. इंडेक्स फंक्शन, इंडेक्स फंक्शनचे दोन टाईप पडतात. एक आहे पॉवर फंक्शन आणि दुसरं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. पॉवर फंक्शन मध्ये काय होतं, तर बेसला व्हेरिएबल आहे आणि पॉवरला नंबर आहे, हे पॉवर फंक्शन. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये काय होतं, तर बेसला नंबर येतो आणि पॉवरला व्हेरिएबल जातो. फरक काय दोघांवर समजला? पॉवर फंक्शन मध्ये पॉवरला नंबर आहे आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये बेसला नंबर आहे आणि पॉवरला व्हेरिएबल. बरोबर आहे. तर तिसरा टाईप सुद्धा पडतो इंडेक्स फंक्शन. तिसरा टाईप सुद्धा आहे, तो मी तुम्हाला लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्ह सांगेल. तिसरा टाईप असा, बेसला पण व्हेरिएबल असतो, पॉवरला पण व्हेरिएबल असतो. ओके, पण त्याच्यात त्याचा उद्योग वेगळा आहे. पसऱ्या डोक्यात ठेवा एवढं बेसिक. पॉवर फंक्शन म्हणजे काय, बेसला व्हेरिएबल, पॉवरला नंबर, कालला फॉर्म्युला. त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय, बेसला नंबर आणि पॉवरला व्हेरिएबल, त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. उद्योग समजला प्रत्येकाला? ओके. मग आता मला आपला एक्सपोनेन्शियल ए रेस टू एक्स पाहायचा आहे. इथे ए हा कोणताही कॉन्स्टंट असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह खूप सिंपल असतो. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स. तो आहे असाच ठेवायचा इंटू जो बेसला नंबर आलाय त्या नंबरचा लॉग घ्यायचा, व्हेरिएबलचा लॉग घ्यायचा नाही. हा आहे तुमच्या एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. फॉर एक्झाम्पल, तर मी एच्या व्हॅल्यूज बदलतो फक्त. फर्स्ट एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स. हे डोक्यात ठेवा, एक्स रेस टू 5 पॉवर फंक्शन होईल, पण 5 रेस टू एक्स हे एक्सपोनेन्शियल फंक्शन होईल. फरक दोघांमध्ये वेगवेगळा आहे, नंतर गणमन करायची नाही. पॉवर फंक्शन मध्ये पॉवरला नंबर असतो, बेसला व्हेरिएबल असतो. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये बेसला नंबर असतो आणि पॉवरला व्हेरिएबल असतो. दोघांचे फॉर्म्युले वेगळे. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला आपला काय झालेला आहे की जो पॉवरला नंबर आहे तो मल्टिप्लाय आणि पॉवर एकने कमी करा. बरोबर आहे. पण एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये आहे आवाज ठेवायचा इंटू तो जो बेस आला त्या बेसच्या लॉगने मल्टिप्लाय करायचं. मग 5 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. पुढे सेकंड एक्झाम्पल घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 रेस टू एक्स काय येईल, काय आन्सर 9 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 9. ओके, समजलाय का हा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला समजलाय? बोललो होणार नाही आता. मग आता मला घ्यायचं जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला. आता जनरल फॉर्म्युला आपण कसं तयार करतो, तर हे जे काही फंक्शन आपण घेतलं होतं यात त्या फंक्शन मध्ये एक्सच्या ऐवजी काय रिप्लेस करायचा, एफ ऑफ एक्स फंक्शन घ्यायचं फक्त. म्हणजे इथे मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ, मी लक्षात द्या इकडे, ए रेस टू एफ ऑफ एक्स, ए रेस टू एफ ऑफ एक्स. म्हणजे फरक काय केला फक्त रे, मी जनरल फॉर्म्युला कसा बनवून राहिलोय,
जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे ना त्याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी काय रिप्लेस करतो, बरोबर आहे. तर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला मला सांगा. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. मग ए रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए. पण आता हा डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाचा आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा, ए रेस टूचा. पण याच्या आतमध्ये कोणतं फंक्शन उरलं, एफ ऑफ एक्स. मग त्या एफ ऑफ एक्सचा परत काय घ्यावा लागेल, डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ. म्हणजे हा फॉर्म्युला पाहून घ्या. फक्त एक्सच्या जागी काय रिप्लेस झाला, एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. मग जर एक्सच्या जागी जर एफ ऑफ एक्स रिप्लेस झाला तर जसा आपण नेहमी डेरिव्हेटिव्ह घेतो, ए रेस टू डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. मग ए रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए, बरोबर आहे. पण ते आतलं फंक्शन कोणतं आहे, त्याचा परत पुढे काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह. कारण हा चेन रूल आहे तुमचा. चेन रूल काय सांगतो की सर्वात पहिले आउटर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, आणि आउटर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं की ते जे आतलं इनर फंक्शन आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, दोघांचं मल्टिप्लिकेशन, संपला विषय. जनरल फॉर्म्युला समजला. ओके, याचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ नाइन रेस टू एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 रेस टू एक्स रेस टू 5. मुद्दाम मी 9 रेस टू एक्स वरती घेतलेला आहे ना, वरचं सेकंड एक्झाम्पल पाहून घ्या. 9 रेस टू एक्स होता, इथं फक्त एक्सच्या ऐवजी काय आला रे, एक्स रेस टू 5, बरोबर आहे. मग पहा बरं का, जर नंबरच्या पॉवरला व्हेरिएबल आला, नंबरच्या पॉवरला व्हेरिएबल आला, 2 मिनिट, 5 वगैरे जाऊ द्या, हा बेसला नंबर आहे, इंडेक्स मध्ये काय एक्स रेस टू 5 म्हणजे पॉवरला एक्स आला, म्हणजे आता कोणतं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो, 9 रेस टू एक्स आला असता तर काय डेरिव्हेटिव्ह लिहिला असता तुम्ही, 9 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 9. फक्त इथं एक्सच्या ऐवजी कोण आलाय, एक्स रेस टू 5. इथे पाहून घ्या, 9 रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय लिहिला होता, 9 रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह लिहिला होता, 9 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 9. मग 9 रेस टू एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 9 रेस टू एक्स रेस टू 5 इंटू लॉग ऑफ 9 इंटू. हा, आता मला सांगा हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कोणाचा घेतला, 9 रेस टू फंक्शनचा, बरोबर आहे ना. हे पण भाऊ फंक्शनचा ऍड्रेस सोडा ना, फंक्शनला आपण काय उद्योग केला का आतापर्यंत, मग त्या फंक्शनचा पण पुढे काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह. मग एक्स रेस टू 5 चा पुढे काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह. मग पुढे येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5. उद्योग समजलाय का, अरे उद्योग समजला काय केलाय, ओके. मग विच इज इक्वल टू हा 9 रेस टू एक्स रेस टू 5 इंटू लॉग ऑफ 9 इंटू एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह. काय झाला फॉर्म्युला आहे, काय करायचं, पॉवर मल्टिप्लायला घ्या, इंटू पॉवर 1 ने कमी करा, आला आन्सर. हा लई त्याचं मल्टिप्लिकेशन आहे ना, तुम्ही तर फक्त पुढे घेऊ शकताय, पण मी म्हणतो तोही घेऊ नका, म्हणजे आपला फॉर्म्युला सुद्धा क्लिअर कट दिसेल तुम्हाला की काय केलं. सगळ्यात पहिले ए रेस टू एफ ऑफ एक्स आला, डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू त्या परत वरच्या फंक्शनचा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. अडचण, ओके. सेकंड एक्झाम्पल तुमच्यासाठी, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू साइन एक्स.
हे जे एक्झाम्पल घेतो बाबा मी त्या फॉर्म्युलांची ते मला हे बनवलेलं एक्झाम्पल घेतोय. कोणतं पण फंक्शन घेतो, काही करून टाकतो, डायरेक्ट आन्सर भेटतात आपल्याला तरी. ओके, घ्या आता डेरिव्हेटिव्ह. पहिला मुद्दा, हे पॉवर फंक्शन आहे का एक्सपोनेन्शियल फंक्शन? एक्सपोनेन्शियल फंक्शन. का? बेसला नंबर आहे आणि इंडेक्स मध्ये व्हेरिएबल गेला. बरोबर आहे. जर इंडेक्स मध्ये व्हेरिएबल असेल तर आपण त्याला काय म्हणतोय? एक्सपोनेन्शियल फंक्शन. बरोबर आहे. म्हणजे हे आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. बरोबर आहे. मग आता काय करायचं? ए रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला. बरोबर आहे. मग ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. बरोबर आहे. मग इथं काय येणार? 3 रेस टू साइन एक्स इंटू लॉग ऑफ 3. हा झाला 3 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 3 रेस टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पण इंटू त्या साइन एक्सचा आपण काय उपयोग केला का आतापर्यंत? म्हणजे साइन एक्सचं इनर फंक्शन आहे आता. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल पुढे? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. मग शेवटी साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. 3 रेस टू साइन एक्स इंटू लॉग ऑफ 3 इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला काय सांगितलं होता? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस. ओके, सांगा बरं फॉर्म्युलामध्ये अडचण बोला. अरे मला फॉर्म्युलामध्ये अडचण. बेसिक फॉर्म्युला समजला? अरे बेसिक फॉर्म्युला समजला? त्याला जनरल फॉर्म्युला समजला? हे डोक्यात ठेवा. जनरल फॉर्म्युला म्हणजे बाकी काही नाही विशेष. तोच फॉर्म्युला मी चेन रूल वापरून लिहिलेला आहे. ओके. आणि बेसिक फॉर्म्युलापासून जनरल फॉर्म्युला बनवायची आयडिया काय असते? एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स रिप्लेस करा. मग बरोबर फॉर्म्युला सुद्धा एफ ऑफ एक्स रिप्लेस होणार. पण राईट हँड साईडला या एक्सच्या ऐवजी आपण एफ ऑफ एक्स घेतला ना, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. म्हणून आपण तिथे वरती 1 ने मल्टिप्लाय करत नाही, पण इकडे मग एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण? एफ डॅश ऑफ एक्स. ओके, फॉर्म्युला समजला? ओके. आता मला एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये एक बेसिक एक वेगळा टाईप पडतो. हा एक परफेक्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन. त्याच्यामध्ये आणखी एक टाईप आहे की जर सपोज तो जो ए आहे ना, ए हा काय आहे? कॉन्स्टंट नंबर आहे. जर मी त्या एच्या ऐवजी ई म्हणजे काय? इरॅशनल नंबर हुज व्हॅल्यू जी किती असते? ईची व्हॅल्यू किती? 2.713892 असं काहीतरी लांबच व्हॅल्यू आहे, ती थांबत नाही कधी. ओके. तर आपण जर या एच्या ऐवजी जर ई रिप्लेस केला तर आता तिसरा फॉर्म्युला तयार होतो. फॉर्म्युला नंबर 3. फॉर्म्युला नंबर 3. फॉर्म्युला असा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. आता बाळांनो मी एक सिंपल वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. बाळांनो ई रेस टू एक्स हे जगातलं इतकं चांगलं फंक्शन आहे, हा काहीच त्रास देत नाही. याचा डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्स येतो आणि याचं इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्स. म्हणजे याचं काही पाठ करायची गरज नाही. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? ई रेस टू एक्स. आणि ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन सुद्धा किती असतं? ई रेस टू एक्स. टेन्शन राहिलं का? 2 फॉर्म्युले पाठ झाले डायरेक्ट. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ई रेस टू एक्स. मग ठीक आहे, हा आहे तुमचा फॉर्म्युला. एक्झाम्पल वगैरे काही घेण्यात अर्थ नाही. तर एक्सची व्हॅल्यू बदलू शकत नाही आणि इथं फिक्स आहे ना, वेअर इज द फर्स्ट इरॅशनल नंबर हुज व्हॅल्यू इज किती? 2.7183. पुढे काय दिला आहे भरपूर. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. ओके, मग आता जनरल फॉर्म्युला. ओके, करा बरं जनरल फॉर्म्युला तयार तुम्ही. आता हा फॉर्म्युला ई रेस टू एक्स कसा तो हे सांगतो पुढे 2 मिनिटांमध्ये. पहा, मला सांगा ई रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शनच येणार आहे. जर तुम्ही तो फॉर्म्युलाला वापरला काय आन्सर? ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ई. पण लॉग ई ची व्हॅल्यू किती? कुठे?
मॅथ्स मध्ये. फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही लॉग टेबल पाहत असाल तर लॉग टेबल मध्ये कोणती लॉगची व्हॅल्यू 1 असते? लॉग ऑफ 10 ची व्हॅल्यू 1 असते. का? आता जिथं मी लॉग लिहितोय ना, मी लॉगच्या खाली बेस लिहित नाहीये. मॅथ मध्ये जेव्हा पण कधी बेस लिहिलेला नसतो तो बेस असतो ई. आणि फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये जो तुम्ही लॉग टेबल लॉग पाहता त्यावर बेस लिहिलेला नसतो, तो बेस असतो 10. बेस 10च्या लॉगॅरिथमला आपण काय म्हणतो? कॉमन लॉगॅरिथम, जो तुम्ही लॉग टेबल मध्ये पाहून शोधतात तो. आणि लॉग टू द बेस ई ला काय म्हणतात? नॅचरल लॉगॅरिथम. जे सगळे फॉर्म्युला आहेत ना मॅथ्स मधले, ज्या फॉर्म्युलामध्ये लॉग येतो काय होतं, तर मॅथ मध्ये जो लॉग येतो ना बेसिकली तो बेस ईचा असतो. कोणता असतो? बेस ईचा. आणि फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये जो अप्लाइड लॉगॅरिथम आपण वापरतो ना, जो अप्लाइड लॉगॅरिथम जो लॉग टेबल मध्ये पाहून शोधणार आहे आपण, त्याने कॅल्क्युलेशन करणार आहे, तो लॉग टू द बेस 10 असतो. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या प्रत्येक फॉर्म्युलामध्ये जो लॉग येतो ना तो बेस ईचा असतो. कोणता असतो? बेस ईचा. आणि मॅथ्स मध्ये ई असेल तर बेस लिहिला जात नाही. 10 आला तर बेस लिहायला लागतो. आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये उलट आहे. जर ते बेस 10 असते तर लिहित नाही, पण जर बेस बदलला तर ई आला तर ते लिहितं. मग मॅथ्स मध्ये म्हणजे जेव्हा कधी मी लॉगचा बेस लिहिणार नाही त्यावेळेस समजून घ्यायचं तो बेस किती आहे? ई. आणि ज्या वेळेस फिजिक्स केमिस्ट्रीचे टीचर बेस लिहिणार नाही लॉगचा त्यावेळेस लॉगचा बेस किती असणार आहे? आणि जगातला एक सिंपल रूल आहे की लॉग ऑफ ए टू द सेम बेस ए इज 1. बरोबर आहे. म्हणून फिजिक्सचे टीचर किंवा केमिस्ट्रीचे टीचर लॉग ऑफ 10 ला 1 लिहितात कारण की बेस आणि तो नंबर सेम आहे. पण मॅथचा टीचर लॉग ऑफ ई ला 1 लिहितो कारण की बेस सेम. उद्योग समजलाय? ओके. मग इथे काय आला असतं बा, जर आपण इथे हा फॉर्म्युला वापरला असता तर आन्सर आला असतं लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ई. सॉरी, ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ई. बरोबर ना? ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ई. आणि लॉग ई ची व्हॅल्यू किती? आपण ती मल्टिप्लाय मध्ये लिहिली का? नाही. ओके. मग आता मला जनरल फॉर्म्युला लिहिला प्रत्येकाने. मला सांगा ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतो? ई रेस टू एक्स. मग ई रेस टू एफ डेरिव्हेटिव्ह काय येईल? ई रेस टू एफ ऑफ एक्स. आता इथे ई रेस टू हे आउटर फंक्शन होतं. इनर फंक्शन कोणतं रे? एफ ऑफ एक्स आपलं फंक्शन. आतापर्यंत फक्त आपण ई रेस टू डेरिव्हेटिव्ह घेतला. ई रेस टू डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेम ई रेस टू आहे असं साईज. बरोबर आहे. आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? एफ डॅश ऑफ. आणि बाळांनो हा झाला तुमचा जनरल फॉर्म. आता ज्यांना बेसिक फॉर्म्युला मी दिला, जनरल फॉर्म्युला भरपूर जणांना बनवता यायला लागला. बरोबर आहे. आणि हे तर काय पाठ व्हायला एवढे अवघड नसतात. मग एक्झामला तुम्हाला जनरल फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. तुम्ही जर लक्षात ठेवतो ऑटोमॅटिक हा फॉर्म्युला बनतो. ओके. याचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल नंबर 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x raised to 5 derivative of e raised to x raised to 5. ओके बाबा, मला एक सांगा आता, इथं बेसला ई आहे, पॉवरला एक्स रेस टू 5 आहे, म्हणजे ई रेस टू एफ एक्सच्या फॉर्मॅट मध्ये गेलो. ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू असतो. मग ई रेस टू पॉवर ऍज इज ठेवला आणि पुढे परत त्या पॉवरचा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह. मग इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5. हा फॉर्म्युला वापरला. अडचण काही? ओके. मग आता काय होईल बाळांना? हा इथे ई रेस टू एक्स रेस टू 5 ऍज इट इज राहिला.
इंटू x⁵ चा डेरिव्हेटिव्ह. 5 इंटू x⁴. कारण की पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला आपला कालच झाला. पहिला फॉर्म्युला की जर बेसला x आहे आणि पॉवरला नंबर आहे तर काय करा, तो नंबर मल्टिप्लायला घ्या आणि पॉवर 1 ने कमी करा. मग x⁵ आहे, 5 मल्टिप्लायला आला आणि पॉवर 5 होता, 1 ने कमी केला तर किती झाला? अडचण बोला बरं फॉर्म्युल्यामध्ये. एक्झाम्पल समजल्याचं. ओके, सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻√x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻√x. छोटे छोटे एक्झाम्पल जर समजले तर तुम्हाला एक्सरसाइज समजणार आहे. वर्गात 3 फॉर्म्युले असे पटकन सांगून दिले असणार तुम्हाला. ओके, हे फॉर्म्युले आपण फॉर्म्युले सांगत नाही. फॉर्म्युला त्याचा जनरल फॉर्म्युला त्याचे एक्झाम्पल. कारण की जर तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युलाचं एक्झाम्पल समजलं तर बघा ते अप्लाय करताना तुम्हाला समजेल मोठ्या एक्झाम्पल मध्ये. ओके, e⁻√x डेरिव्हेटिव्ह. मला सांगा e⁻ चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e⁻. मग e⁻√x इंटू आता तो जो पॉवर आहे त्या पॉवरच्या परत पुढे काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. बरोबर आहे का? फॉर्म्युला अप्लाय केलं. बरोबर आहे. आता राहिला प्रश्न आहे √x चा डेरिव्हेटिव्ह. आता √x चा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? साईडला तुम्ही काढून घेऊ शकता किंवा कालचा फॉर्म्युला डोक्यात ठेवू शकता. बघा, √x म्हणजे x चा पॉवर किती? 1/2. मग x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा. तो 1/2 घ्यायचा मल्टिप्लायला, म्हणजे 1/2 इंटू पॉवर 1 ने कमी करा. 1/2 मायनस 1 -1/2 म्हणजे तो खाली येईल. म्हणजे आन्सर होणार आहे. आता हे डायरेक्टली ओरली जमलं तर अतिउत्तम. e⁻√x. आता मी सांगतोय कसं लिहिणार मी. इंटू आता हा डेरिव्हेटिव्ह मी ओरली कॅल्क्युलेट करतो बा. तुम्हाला हळूहळू सवय होईल. एक √x म्हणजे काय? x⁻1/2. बरोबर आहे. मग तो 1/2 घेतला मल्टिप्लायला, पॉवर 1 ने रिड्यूस करा. 1/2 मायनस 1 -1/2. तो न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटर घ्यायचा +1/2 आणि रेस्ट टू 1/2 म्हणजे काय? √x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 √x. हा फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे डायरेक्ट. पण तो पाठ करायचा म्हणजे लिस्ट घेऊन नाही बसायची. तो इतक्या वेळा वापरायचा, इतका डोक्यात तयार करायचा की नंतर एक्झाम वेळेस तुमचं डोकं फॉर्म्युल्यावरती विचार करूच तोपर्यंत हाताने फॉर्म्युला लिहून टाकला पाहिजे. याला पाठ होणं म्हणून. म्हणजे पाठ करायचं म्हणजे मेंदूवर ट्रेस द्यायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही मेंदूला ट्रेस लावायच्या हाताने तुमचा फॉर्म्युला लिहून टाकला पाहिजे. तर बाबांनो फॉर्म्युले पाठ झाले असतं म्हणून. नाही तर मेंदूला ट्रेस द्यायचा, √x चा डेरिव्हेटिव्ह काय फारसं डोक्याला ताण देऊन मग गेला रट्टा मारणं मग वाटलं झालं. तो फॉर्म्युला लिहा, तो पाठ होऊन गेला पाहिजे. हाताचा पाठ झाला पाहिजे आपला. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. इथपर्यंत 2 फॉर्म्युले झाले आत्ताचे हे. अजून लगेच बाकीचे फॉर्म्युले घ्यायचे. मध्ये उभा राहून घे ना. कालचा फॉर्म्युला टाकला होता. ओके, पुढे नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 3. आता बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं की एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या उलट असतं लॉगॅरिथमिक फंक्शन. बरोबर ना? मग इथे आता आपण लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊ लगेच. पुढचा फॉर्म्युला घ्या. फॉर्म्युला नंबर 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ
लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता मला नीट लक्षात घ्या, लॉगचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कुणीच पाठ नाही करायचा. लॉगच्या डेरिव्हेटिव्हची आयडिया अशी आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे हा लॉग आहे ना, लॉग समोर जे काय आला असेल ते डायरेक्ट 1/, लिहायचं. म्हणजे लॉग समोर कोण आहे, एक्स. फॉर्म्युला काय होईल, इंटू त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1. आल्याला नोट दिली होती, बरोबर आहे. मग ठीक आहे, हा आला बघा तुमचा लॉगचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. इथे एक्झाम्पल तयार होतील का, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, इथे काय नंबर वगैरे चेंज करायला चान्स नाहीये. मग याचा जनरल फॉर्म्युला घ्यायचा लगेच बाळांनो, करा बरं जनरल फॉर्म्युला तयार आहे. काय होईल फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता जो d/dx त्याला मी डेरिव्हेटिव्ह रीड करतो प्रत्येक वेळेस, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर का. एक्सच्या ऐवजी काय रिप्लेस केला मी, एफ ऑफ एक्स. आता बघा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला म्हटलं, लॉगचा फॉर्म्युला पाठ करायचा नाही. मला सांगायचं लॉगच्या समोर काय आलाय, एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. मग काय होईल लॉगचा डेरिव्हेटिव्ह, लॉग समोर जे काही आला असेल ते बिंदू काय लिहायचं, 1/. मग 1/, एफ ऑफ एक्स. आणि जे 1/, घेतलं पुढे काय घ्यायचं परत, डेरिव्हेटिव्ह इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स. हेच तुम्ही असं पण लिहू शकता, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. हा जर इकडे 1 ला मल्टिप्लाय करून टाकला तर, पण काही गरज नाही, असंच बरं वाटतंय ते. नंतर आपण तसं पण एक्झाम्पल मध्ये मल्टिप्लाय करणार आहे. ओके, अडचण बोला बरं फॉर्म्युला मध्ये, एक्झाम्पल जमल याचं. ओके, एक्झाम्पल घ्या मग तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन. वन स्टेप आन्सर जमतोय सर डायरेक्टली एका स्टेप मध्ये, 2 स्टेप सुद्धा करायची गरज नाही. पण ठीक आहे, सुरुवातीचे एक्झाम्पल्स आहे, 2 स्टेप लिहा. नंतर हे इतकं सोपं वाटतं की एका स्टेप मध्ये आपण याचा आन्सर ओव्हरऑल लिहू शकतो डायरेक्टली. झालं आन्सर. ओके, आता बघा मी काय झालं, लॉगचे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे पाठ करायचे नाही, सरळ उद्योग असणार याचा. गोष्ट मला सांगा, लॉग यायची, लॉगच्या समोर कोण आलाय, साइन एक्स. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लॉग समोर जे असेल ते 1/, लिहायचं. म्हणजे 1/, इंटू, आता जो तुम्ही 1/, घेतला हा डेरिव्हेटिव्ह कोणा झाला रे, फक्त लॉगचा, बरोबर ना. हा डेरिव्हेटिव्ह झाला कोणाचा, फक्त लॉगचा. रूल काय सांगतो की आउटर फंक्शन पासून सुरुवात करा आणि इनर फंक्शन कडे चला, बरोबर ना. बघा इथे लॉग ऑफ साइन एक्स मध्ये आउटर फंक्शन कोणतं होतं, लॉग, बरोबर ना. मग मी बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1/. ते पुढचा आहे असं वाचत सुद्धा नाही. लॉग दिसला का त्या पुढे जो ब्रॅकेट असेल ना, सहज 1/, करून टाकायचं, संपला विषय. इंटू,
आता जे तुम्ही आतलं फंक्शन सोडले, आतापर्यंत आपण आतल्या फंक्शनचा विचार केलाय का? मग आतलं फंक्शन कोणतं? साइन एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. एखाद्याने डायरेक्ट जर तू कॉस एक्स दिला असेल तरी काय फरक पडणार नाही, ते वन स्टेप आन्सर झाला. आता पुढे 1 साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता हा जो काही कॉस एक्स आहे हा इथे न्यूमरेटरला मल्टिप्लाय, म्हणजे ऍक्च्युली हा काय आहे? कॉस एक्स अपॉन साइन एक्स. म्हणजेच काय रे बन, म्हणजे लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉट एक्स. एक्झाम्पल समजलं का? ओके, तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल देतो. सेकंड एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ओके, सॉल्व करा बरं. लॉग एक्स. आता मला सांगा, एकात एक दोन फंक्शन आहे का तीन फंक्शन आहे? तीन. मग रूल काय सांगतो आपला? चेन रूल काय सांगतो? परत पहिले बाहेर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, नंतर आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, नंतर आणखीन असेल तर आणखीन आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. याप्रमाणे बाळांनो मल्टिप्लाय मध्ये टर्म प्लीज जायची. बरोबर आहे? ओके, झालं आन्सर? झालं. ओके, तेव्हा लॉगचा फॉर्म्युला समोर तुमच्या, तुम्हाला तुमचं डोकं काहीच चालवायचं नाही. इकडे बा, नीट लक्ष द्या प्रत्येकाने. इकडे बारे, हे सर्वात पहिले मला सांगा बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? लॉग. बरोबर आहे? लॉग हे बाहेरचं फंक्शन आहे ना. आतमध्ये कोणतं फंक्शन आहे? लॉग ऑफ लॉग एक्स. रूल एकच सांगतो की सर्वात पहिले बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग बाहेरचं फंक्शन आहे लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? लॉग समोर जे काय असेल ते बाळांनो बिंदास काय घ्यायचं? 1 घ्यायचं. बरोबर आहे? मग इथं पहिल्या लॉग साठी मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे फक्त पहिल्या लॉग. या लॉगचा डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचा. या लॉगच्या समोर एवढं सगळं आहे. बरोबर आहे? मग लॉगचा रूल काय सांगतो? लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे हा पुढचा जेवढा ब्रॅकेट आहे तो काय लागेल? डायरेक्टली 1 लॉग ऑफ लॉग एक्स. अडचण बोला. म्हणजे बा लॉगचा फॉर्म्युला पाठ करायचा नाही. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? लॉग समोर जो काही ब्रॅकेट वगैरे असेल ना तो डायरेक्ट काय लिहायचा? 1 ला लिहायचा. लिहिला? अरे लिहिला का? ओके, पुढे इंटू जो ब्रॅकेट तुम्ही 1 ला लिहिला ना, पुढे घ्यायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. अडचण बोला बरं. आता हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह झालाय ना, त्याला परत डोकं लावायचं नाही. मग पहिला जो डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह केलेला आहे which is equals to 1 log of log x हा सॉल्व्ह झालेला आहे. याला उद्योग नाही करायचा. इंटू आता मला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा हा. इथे पाहून घ्या परत आउटर फंक्शन काय आहे? लॉग. बरोबर आहे? लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे काय करायचं? त्याच्या समोर जो काही ब्रॅकेट आलेला आहे तो काय करायचा? डायरेक्टली 1 घ्यायचा. बरोबर आहे? मग आता मी ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. आता हा लॉग एक्स समोरच्या ब्रॅकेट मध्ये, मग तो लॉग एक्स येईल 1 ला इंटू
1 अपॉन लॉग इंटू अजून पण एक्स आलाय का फक्त नाही लॉग एक्सचे मग जो ब्रॅकेट तुम्ही 1 अपॉन घेतला ना त्याचा परत पुढे काय यायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स जोपर्यंत आपला बेसिक फॉर्म्युला तयार होत नाही ना तोपर्यंत बाळांनो डेरिव्हेटिव्ह घेत राहायचे 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागायचे बरोबर आहे मग आता हा काय येईल 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन लॉग एक्स वाटलं त्याला ब्रॅकेट टाकून ठेव आणि इंटू या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाळांनो परत तेव्हा लॉग पुढे काय आहे एक्स मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 अपॉन एक्स इंटू पुढे सर म्हणलंय काय म्हणलं सर मला पुढे आणखी लिहायची एक इंटू काय घेतलाय 1 अपॉन ला एक्स डेरिव्हेटिव्ह किती होतो 1 डेरिव्हेटिव्ह 1 आला विषय संपला तो इंटू 1 लिहायची गरज आहे नाही पण हे आला आन्सर आता असं बरं नाही वाटत थोडस अरेंज करून लिहितो बाप हा वरती 1 खाली जी टर्म आहे एक्स नंतर ही टर्म लॉग एक्स आणि नंतर ही टर्म लॉग ऑफ लॉग बाळांनो हे आलं तुमचं फायनल ओके आता मला सांगा एक्झाम्पल अवघड होतं आणि इथं आपण इथं 1 अपॉन लॉग एक्स घेतला पुढे लॉग ऑफ एक्स लिहिलं डायरेक्ट चालेल डायरेक्टली एखाद्याला जर समजा इथून जर ही स्टेप डायरेक्ट जमली ना तरी काय फरक नाहीये म्हणजे डेरिव्हेटिव्ह लीड चाललोय प्रत्येकाला समजावूया करता म्हणजे मी जो गुडघ्यापाशी त्याचा विचार करून राहिलो ज्याला इथपर्यंत ऐकलं आहे म्हणजे आता मेंदू इथं आहे तो डायरेक्ट इथून इथं या स्टेपवर डायरेक्ट ही स्टेप देऊ शकतो की लॉकचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय इकडे बघा का डायरेक्ट आहे लॉकचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय समोरचा ब्रॅकेट 1 अपॉन लिहिला का समोरचा ब्रॅकेट 1 अपॉन आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा परत पुढे इथं परत लॉग आला लॉग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय समोरचा ब्रॅकेट 1 अपॉन लिहायचा 1 अपॉन लॉग शेवटी याला डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तुम्हाला कोण म्हणतोय मधल्या स्टेप्स लिहा डायरेक्ट त्या स्टेपवर तुम्ही ही स्टेप जर लिहिली आणि फक्त रिअरेंज करून लिहिलं 2 स्टेप मध्ये आन्सर तुम्हाला मी म्हणत नाही कंपल्सरी एवढं सगळं लिहा डॉक्युवर करा असं म्हणत नाही तुम्हाला फक्त कन्सेप्ट अंडरस्टँड व्हावी या करता दिले सगळं ओके अडचण बोला बरं फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युलामध्ये काय अडचण वाटते फॉर्म्युला समजला ओके आता आपलं पॉवर फंक्शन झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं आणि लॉगॅरिथमिक फंक्शन झालं आता आपल्याला सुरू करायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्क्रीनशॉट घ्या आता पुढे सुरू करायचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ओके ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पहिला फॉर्म्युला म्हणजे आपला कितवा फॉर्म्युला फिफ्थ फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आतापर्यंत वापरला तुम्ही साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स पाठ झाला बा फॉर्म्युला इतक्या वेळा वापरायचे आणि ते रिवाइज करीत राहायचे की ते पाठ झाले पाहिजे असे होणारच आहे एवढे एक्झाम्पल सोडवायचे आपल्याला की जवळजवळ फॉर्म्युले पाठ होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स बरोबर आहे लिहा बरं जनरल फॉर्म्युला
जनरल फॉर्म्युला लिहा प्रत्येकाने. झाला जनरल फॉर्म्युला. काय लिहिला? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. काय आन्सर आलं साइन ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्हचं? तर डकट बाहेर काय साइन आहे ना. आता म्हणून मी चेन रूल रिपीट सांगत राहणार आहे, कारण चेन रूल तुमच्या डायरेक्ट डोक्यात फिट झाला पाहिजे. चेन रूल काय म्हणतो की जर एकाच 2-3 फंक्शन आहे, म्हणजे एक फंक्शन बाहेर आहे, त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन, त्याच्या आतमध्ये तिसरं फंक्शन, डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. बरोबर आहे. आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना इनर फंक्शनला हात लावायचा नाही. मग मला सांगा साइन ऑफ एफ ऑफ एक्स त्याच्यामध्ये आउटर फंक्शन कोणते? साइन. बरोबर आहे. एफ ऑफ एक्स आतमध्ये. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? कॉस. आतलं फंक्शन ऍज इट इज. म्हणजे ज्यावेळेस आपण आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो तर इनर फंक्शनला हात लावायचा नाही. मग साइन ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला? कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. हा झाला फक्त साइनचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. आता त्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आणि हा आहे बघा तुमचा जनरल फॉर्म्युला जो तुम्ही आत्ताच लिहिला. जवळजवळ 90% मुलांनी हा फॉर्म्युला लिहिला असेल आणि बरोबर याला. बरोबर आहे. अरे बाळांनो बरोबर आहे फॉर्म्युला. ओके. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स रेज टू 9. आता 1 स्टेप आन्सर राहिला असेल काही, डायरेक्ट सिंगल स्टेप मध्ये आन्सर राहिला असेल काही जण. काय होईल इथे मला सांगा? इनर फंक्शन आउटर फंक्शन. इनर फंक्शन कोणतं आहे? एक्स रेज टू 9 हे काय आहे? इनर फंक्शन. आणि साइन काय आहे? आउटर फंक्शन. चेन रूल काय सांगतो? सर्वात पहिले आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? कॉस. तर इनर फंक्शनला हात लावायचा नाही, म्हणजे इनर फंक्शन ऍज इट इज. बरोबर का? फॉर्म्युला पण पाहत नाही बाप. फॉर्म्युला आपण डायरेक्ट डोक्यात ठेवू राहिलो की साइन डेरिव्हेटिव्ह कॉस झाला इनर फंक्शन ऍज इट इज इंटू, आता तुम्ही जे ऍज इट इज सोडलं आतलं फंक्शन आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 9. डायरेक्टली आता एक्स रेज टू 9 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? एका सिंगल स्टेप मध्ये डायरेक्ट आन्सर लिहिल. बरोबर आहे. अरे बाळांनो बरोबर का? ही सवय आता तुम्हाला लागली पाहिजे. ही सवय तुम्हाला लागली पाहिजे. जास्त मोठं एक्झाम्पल आलं तर ठीक आहे, पण जर छोटं एक्झाम्पल असेल, कारण की असे एक्झाम्पल जर 1 मार्क्स आले तर 1 मार्क्सला काय तुम्हाला ते पान भरलेला परवडेल का? म्हणजे डोक्यात ठेवायचं की जर तुमचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना डायरेक्ट लिहा. रिझनिंग मध्ये फॉर्म्युला द्या वाटलं तर संपला विषय. ओके. हा झाला एक्स रेज टू साइन ऑफ एक्स रेज टू 9 डेरिव्हेटिव्ह. सेकंड एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. ओके. लिहा डेरिव्हेटिव्ह. हे सोपे एक्झाम्पल घेण्याचं कारण एकच आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला सोपे एक्झाम्पल समजले पाहिजे. जर 1 स्टेप आन्सरचे एक्झाम्पल समजले तर मला तुम्हाला ते पुढचे मोठे एक्झाम्पल समजणार आहे. झाले आन्सर? काय लिहिलं आन्सर? साइनचा डेरिव्हेटिव्ह. आता पाहिजे परत. आता हा जो लॉग आहे हा लॉग हे इनर फंक्शन आहे आणि साइन हे काय आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा पहिले? आउटर फंक्शनचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? कॉस. तर इनर फंक्शनला हात लावायचा नाही, म्हणजे आतला लॉग एक आहे असा इंटू
परत पुढे काय घ्यायचं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक स्टेप लिहितो बाबांना वाटलं तर काही जण असतं आपल्याकडे कस काय आला तो परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग हा फॉर्म्युला वापरला बरोबर आहे ओके पुढे हा कॉस ऑफ लॉग एक्स ऍज इट इज राहिला आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मग हे जर वाटलं तर आपण आता पण लिहू शकतो ना कॉस ऑफ लॉग एक्स आपण अडचण बोला बरं अरे बाबा अडचण ओके नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ ई रेस टू एक्स काय होईल सर्वात पहिले साइन डेरिव्हेटिव्ह कॉस ई रेस टू एक्स ऍज इट इज नंतर परत इंटू त्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू डेरिव्हेटिव्ह असंच ठेवा किंवा वाटलं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे ना तर हा मल्टिप्लाय मधला ई रेस टू एक्स फक्त पुढे लिहा म्हणजे हे जर आज जर लिहिलं ई रेस टू एक्स इंटू कॉस ऑफ ई रेस टू एक्स अडचण बोला अरे वा अडचण ओके दोन एक्झाम्पल तुम्हाला घ्या एक्झाम्पल नंबर 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ ए रेस टू एक्स आणि फिफ्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स रेस टू 3 इंटू एक्स रेस टू 5 ओके सगळ्यात पहिले पहिल्याचा आन्सर कॉस ऑफ ए रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढे काय येईल ए रेस टू एक्स मग ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं पुढे ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एका सिंगल स्टेप मध्ये आन्सर येऊ राहिले पाहता ओके पुढे साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल इथे कॉस ऑफ 3 इंटू एक्स रेस टू 5 इंटू तर 3 इंटू एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह 3 आहे असंच राहिला एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह किती येईल 5 इंटू एक्स रेस टू 4 करा मल्टिप्लिकेशन लिहा इकडे पुढे फक्त म्हणजे 5 इंटू 3 15 इंटू एक्स रेस टू 4 इंटू कॉस ऑफ 3 इंटू एक्स रेस टू 5 ओके बाळांनो हा फॉर्म्युला नंबर 5 पर्यंत आलो आज फक्त 4 फॉर्म्युले झाले टोटल 13 फॉर्म्युले सगळे उद्याचा अख्खा दिवस उद्याचं एक लेक्चर आणखी येणार आहे याच्यामध्ये पण बाळांनो फॉर्म्युले समजतात आणि मेन मुद्दा फॉर्म्युला अप्लाय करता येतो लगेच ठीक आहे राहिलेले फॉर्म्युले वगैरे उद्या आणि आज बाळांनो जी टेस्ट होती ती कॅन्सल केलेली आहे तुमचा प्रॅक्टिकल आहे ठीक आहे तुम्हाला पण प्रॅक्टिकलला मजा करायची आहे जाऊन करा प्रॅक्टिकलला मजा लोड ना घेऊ पण संडेला मात्र टेस्ट होईल वेळ दिलाय आता वेळ दिल्यानंतर ऍटलिस्ट कोणालाही हाफ म्हणजे तर समजा 30 मार्कची टेस्ट असेल तर 20च्या कमी पडता कामा नाही 30 पैकी 20 प्लस पाहिजे सगळे एवढ्या वेळ असल्यावर काय लागते लॉजिक हा चॅप्टर आहे ठीक आहे मुलांनो उद्या राहिले